नमस्कार. जय मल्हार, जय ओबीसी, जय भीम. मी डॉक्टर नितीन ढेपे. माझे 10 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 10 ठिकाणी दवाखाने आहेत. ते दवाखाने बंद ठेवून इथे आज मी माझी सहकारी, माझी विद्यार्थिनी, डबल ग्रॅज्युएट, BDS MDS ऑर्थोडोंटिस्ट असलेली डॉक्टर स्नेहा ताई सोनकाटे यांच्या प्रचारासाठी आज मी इथं उघडपणे मैदानामध्ये, बेंबळीच्या या खंडोबा मैदानामध्ये मी उतरलेलो आहे. याचं एकमेव कारण म्हणजे यंदाची निवडणूक ही फक्त कुणाला आमदार बनवायचं यासाठीची ही निवडणूक नाही. यंदाची ही जी निवडणूक आहे याचा मुख्य विषय आहे आरक्षण आणि आरक्षण. ओबीसी आरक्षण जवळपास रद्द झाल्यात जमा आहे, गेल्यात जमा आहे, आणि ST आरक्षण हे जाण्याच्या मार्गावर आहे. पुढची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक ही ओबीसींना आरक्षण न ठेवता होणार आहे. त्यामुळं आपल्यापैकी कुणीही हक्कानं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मेंबर होणार नाही, कारण तसा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि तसं बऱ्याच राज्यांनी ते आदेश राबवण्याचं ठरवलेलं आहे. या निवडणुकीनंतर आपले पण लोक तो आदेश राबवतील आणि या कुठल्याही पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगर परिषद मध्ये कुठलाही ओबीसी मेंबर हक्कानं जाणार नाही. अशा वेळेला मला सांगा, आवाज उठवायला पाहिजे कोण? ओबीसीचं आरक्षण जातंय, आमदारकीला ओबीसी आरक्षण नाही, खासदारकीला ओबीसी आरक्षण नाही. ओबीसी आरक्षण आहे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ग्रामपंचायत मध्ये आहे, पंचायत समितीमध्ये आहे, जिल्हा परिषद मध्ये आहे, आणि ते सुद्धा जाणार आहे. मग खरा आवाज कोण उठवायला पाहिजे? आवाज उठवायला पाहिजे या मेंबर लोकांनी, जे ग्रामपंचायतचे ओबीसीचे मेंबर होते, जिल्हा परिषदचे जे मेंबर होते, जे आता तुमच्याकडे प्रत्येकाच्या गल्लीमध्ये जे आपलेच भाऊबंद आहेत, जे आपलेच नातेवाईक आहेत, ते आपल्याला घरी येऊन सांगतायत, आपल्या गल्लीतला, भावकीतला जो जिल्हा परिषदचा मेंबर होता, कुणी जिल्हा परिषद सभापती होता, कुणी ग्रामपंचायतचा माजी सरपंच होता, ते आपल्या घरी येत आहेत आणि सांगतायत काय, यंदा आपलं मत भैयाला, दादाला, भाऊला द्या. अरे तुम्ही त्या सर्व मेंबरना विचारा की बाळा, आता 2 महिन्यांनी जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ओबीसीचं सीटच असणार नाहीये, मग तू निवडून कसा येणार? हक्काचं ओबीसीचं सीटच नाही. जे मेंबर तुम्हाला घराघर येऊन सांगतायत दादाला मत द्या, भैयाला मत द्या, भाऊला मत द्या, त्यांना विचारा पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला रिझर्वेशनच नाही, कुठलाही वार्ड राखीव नाही, आपल्याला कुठलाही वार्ड मिळणार नसेल तर ओबीसीचा मेंबर कसा होणार, जिल्हा परिषद अध्यक्ष कसा होणार आणि पंचायत समितीचा अध्यक्ष कसा होणार? अरे तुमची मेंबरशिपच टिकणार नसेल तर तुम्ही कशासाठी दादा, भैया, भाऊंना मत द्या म्हणून सांगताय? आणि मी जेव्हा या मेंबर लोकांना बोललो की अरे म्हणलं तुमची मेंबरशिप जाणार आहे, ओबीसी आरक्षण जाणार आहे, आणि ते वाचण्यासाठी तुम्ही आरक्षणासाठी का उभं राहत नाही? माझेच काही नातेवाईक आहेत, ते म्हणे डॉक्टर साहेब तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, आम्हाला कळतंय की ओबीसी आरक्षण चाललेलं आहे, पण आमची गुत्तेदारी आहे, आमचे व्यवसाय आहेत, जिल्हा परिषदला बिलं निघायची आहेत, कलेक्टर ऑफिसला कामं आहेत, आमचे काही जमिनीचे लफडे आहेत, ते सगळे या लोकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे नाईलाजानं आम्हाला आमच्या वार्डातून तेवढं मतदान पाडून दादाला, भैयाला, भाऊला दाखवावं लागतं. म्हणजे आपला भाऊकीतला, आपला पाहुण्यातला जो मेंबर आहे तो आपला पाहुणा नाहीये, तो त्याचे धंदे, त्याचे गुत्तेदारी, त्याचे बिलं काढायचे आहेत, ते अडकू नये म्हणून तो दादासाठी काम करतोय, भैयासाठी काम करतोय, भाऊसाठी काम करतोय.
त्यामुळे आपल्या एरियातला हा जो मेंबर आहे, जो ग्रामपंचायतचा असेल, पंचायत समितीचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, तो आपलं आरक्षण वाचवण्यासाठी लढत नाहीये. त्याला माहित आहे चाललंय ओबीसीचं आरक्षण, पण तो लढत नाहीये. पण त्यामुळे मी या सगळ्या मेंबर लोकांना मी सांगू इच्छितो, ज्यांनी ज्यांनी इकडे बेंबळीमध्ये या सभेच्या आधी रात्री फिरून प्रत्येक गल्लीमध्ये गल्लीतून बाहेर पडू नका म्हणून जे सांगितलंय, त्या सगळ्या मेंबर, माजी मेंबर, आम्ही ज्या ज्या गावातून आम्हाला काल फोन आले होते की आम्ही 50 गावातून आम्ही 100 गाड्या घेऊन येणार आहोत, त्या प्रत्येक गावात जाऊन ज्या ज्या मेंबर लोकांना थांबवलेलं आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मेंबर लोकांनी, तुम्ही या सगळ्या दादा, भैया, भाऊ यांच्या चमचे लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी लोकांच्या मनामधली जी भावना आहे ती बदलणार नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये कुणीही तुमच्या गल्लीतला मेंबर, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, कोण सभापती, माजी सभापती, कुणी असू द्या, तो तुमचा नाही. त्याचा घोंगडा अडकलेला आहे तिकडं कुठंतरी जिल्हा परिषदला, त्याचं बिल निघायची राहिलेले आहेत, कुठल्या तरी रस्त्याचं गुत्तेदारी त्याने घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला तो मतदान करायला सांगतो, यांना किंवा त्यांना. हे आरक्षण वाचवण्यासाठी केवळ आणि केवळ एका पक्षाने भूमिका घेतलेली आहे की हे आरक्षण वाचलं पाहिजे. मला सांगा की कुठल्या, मी मेंबर लोकांचं समजू शकतो, काय बाबा बिचाऱ्याचे गुत्तेदारी धंदे आहेत, त्यांच्या काय भानगडी आहेत, त्यांच्या सगळ्या किल्ल्या ह्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळे आपल्या गल्लीतले हे मेंबर, सभापती वगैरे त्यांचं काम अडकलेलं आहे. कुठल्या राजकीय पक्षानं आरक्षणाच्या बाजूला भूमिका घेतलेली आहे? कुठल्याही नाही. महायुती असेल तर महाआघाडी असेल, कुठल्याही पक्षानं ओबीसीचं आरक्षण परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. किंबहुना हे महायुती आणि महाआघाडी या दोघांनी मूर्खपणा केला, लाथाळ्या केल्या, बिंडोकपणा केला आणि इम्पिरिकल डेटाच्या नावाखाली यांनी ओबीसीचं असलेलं आरक्षण घालवलं. तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ओबीसीला आरक्षण 2 वर्षापूर्वीच गेलेलं आहे. आपला कोणाचाही मेंबर येणार नाहीये निवडून. कोण निवडून येईल? जर आपल्याला दादा, भाऊ, भैयांनी उपकार म्हणून त्यांच्या वाड्यावर जे पडीक आहेत, त्यांना जे नमस्कार घालतात, त्यांनाच तिकीट मिळेल, त्यांनाच वार्डमध्ये उमेदवारी मिळेल. बाकी कुणालाही हक्कानं ओबीसी मधून उमेदवारी मिळणार नाही. आणि हे झाले कधी? 2 वर्षापूर्वी. कुणाला माहित आहे? हे सगळ्या पाटलांना माहित आहे, दादा, भाई, भैयांना माहित आहे, आणि आपल्या सगळ्या गल्लीतल्या सरपंच, माजी सरपंच, सभापती, माजी सभापती, माजी मेंबर